सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सारंग सावलीला भेटायला आलेला असतो. तेव्हा सावली जगन्नाथला म्हणते की बाबा, मला सारंगबरोबर काही बोलायचं नाही आहे, या माणसाला तुम्ही इथून जायला सांगा. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, सावली बाद झाला आता. आत्तापर्यंत मुलगी म्हणून मी तुझं खूप ऐकून घेतलं. हे बघ, मी आधीच म्हणालो होतो की मी तुझ्या आणि सारंगच्या गोष्टींमध्ये पडणार नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुझ्या चुकीच्या गोष्टींना दुजोरा देईन किंवा पाठीशी घालेन. सारंग तुझ्याजवळ बोलायला आलं आहे ना आता, मग त्याच्याबरोबर बोलून घे. इतकं टोकाचं वागायची काहीच गरज नाही आहे. आरमुठेपणा करू नकोस सावली, बोलून घे तू सारंगबरोबर. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की जगन्नाथजी, मला एकट्यात बोलायचं होतं. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, हो बोल ना, तू एकट्यात बोल, मी आहे आतमध्ये. तेव्हा सावली म्हणते, कशाला बाबा, तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही इथेच उभे राहा. यांना जे काही बोलायचं आहे तुमच्यासमोरच बोलू दे. आमच्यामध्ये लपून बोलण्यासारखं आता काही उरलेलं नाही आहे ना, ते नातं उरलं आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, सावली शांत राहा, मी आहे आतमध्ये, सारंग तू बोलून घे. तेव्हा इथे सारंग फक्त सावली अशी हाक मारतो तर सावली रागाने इकडे तिकडे नजर फिरवायला लागते. तेव्हा इथे सारंग म्हणतो, सावली हात जोडून तुझी माफी मागतो. 8 वर्षांपूर्वी जे काही घडलं त्यासाठी हात जोडून तुझी माफी मागतो. तुझ्यावरती मी हात उगारायला नको होता, प्लीज माफ कर मला, खरंच माफ कर. पण तू तरी इतकं टोकाचं का वागलीस सावली? तू डायरेक्ट घर सोडून निघून गेलीस, मला माफी मागायची सुद्धा संधी नाही दिलीस तू. इतकं टोकाचं पाऊल का उचललंस तू? तेव्हा सावली म्हणते, 1 मिनिट, मला ना तुमच्याजवळ काही आता बोलायचंच नाही आहे आणि मला तुमचं काही ऐकूनसुद्धा घ्यायचं नाही आहे. टोकाचं पाऊल मी उचललं, मी घर सोडून निघून गेले, मी हे सगळं स्वतःच्या मर्जीने केलं. तेव्हा तो म्हणतो, मी मान्य करतो की माझं चुकलं, मी तुझ्यावरती हात उगारला नको होता, पण मी हात उगारला म्हणून सावली तू मला सोडूनच निघून गेलीस. माझा थोडासुद्धा विचार केला नाहीस तू. का केलंस असं? इतकं टोकाचं का वागलीस? तेव्हा सावली म्हणते, मी टोकाचं वागले की तुमच्या घरचे लोक टोकाचे वागले हे जाऊन विचारा तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना, तुमच्या त्या आईला, तुमच्या घरच्या लोकांना जाऊन विचारा ना, चूक कुणाची होती ते, आरोप कुणावरती झाले ते. तेव्हा सारंग म्हणतो, सावली काय म्हणालीस तू? तुमचं घर? अगं आपलं घर होतं ना ते, आपण दोघांनी एकत्र बघितलेली स्वप्न होती ना ती. सावली म्हणते, बास झालं, आता मला पुढे तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलात ना, सुखी आहात ना तुम्ही तुमच्या आयुष्यात, ओवी मुलगी आहे ना तुमची. सारंग म्हणतो, अगं मग मी काय करणार होतो? आयुष्य कुणासाठी थांबतं का? ओवीची जबाबदारी होती माझ्यावरती, मग मी काय करणार होतो सांग ना. पण तरीसुद्धा मी. तेव्हा सावली म्हणते, 1 मिनिट थांबा, जसे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे गेलात ना, तशी मी सुद्धा मागे राहिलेली नाही आहे. मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेले. व्यंकटेशजी, व्यंकटेशजी. तेवढ्यातच व्यंकटेश बाहेर येतो. तेव्हा सारंग हे व्यंकटेशकडे बघतच राहतो. सावली म्हणते, हे व्यंकटेश, माझा नवरा. सारंगला खूप मोठा धक्का बसतो, पायाखालची जमीनच सरकते. सावली म्हणते, बघितलं तुम्ही, मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे, माझा नवरा, माझा मुलगा आहे. काय वाटलं तुम्हाला? धक्का बसला? तुम्ही सोडून गेल्यानंतर मी कुठेतरी बिचारी एकटी कोपऱ्यामध्ये रडत बसेन, कुडत बसेन असं वाटलं तुम्हाला? का करेन मी तसं? माझी काय चूक होती? माझी काही चूक नव्हती सारंग, आणि म्हणूनच मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे गेले, कळलं तुम्हाला? तेव्हा सारंग म्हणतो, ठीक आहे, मग तू जशी तुझ्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेलीस ना, तसे मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेलो. माझीसुद्धा आहे बायको, माझीसुद्धा मुलगी ओवी आहे, मी त्यांच्याबरोबर आनंदात आहे, सुखी आहे. तू तुझ्या आयुष्यामध्ये सुखी राहा, मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी राहतो. झालं, बस झालं ना आता, चूक माझी होती ना, मान्य करतो मी. असं म्हणून सारंग सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इथे सावलीला वाईटसुद्धा वाटत असतं. तेव्हा व्यंकटेश म्हणतो, सावली अगं असं का केलंस तू? हा सारंग म्हणजे तुझा नवरा? ती म्हणते, हो तेच होते ते. तेव्हा व्यंकटेश म्हणतो, मग तू त्याला असं का सांगितलंस की मी तुझा नवरा आहे? सावली म्हणते, कारण मला त्यांच्यासमोर कमकुवत पडायचं नव्हतं. त्यांनी लग्न केले, त्यांची एक मुलगी आहे, ते जसे त्यांच्या आयुष्याचा पुढचा विचार करू शकतात तसा मी सुद्धा करू शकते. त्यांना मला दाखवून द्यायचं नव्हतं
की ते माझ्या आयुष्यात नव्हते, म्हणून मी अजूनपर्यंत तिथेच थांबलेले आहे. अजूनपर्यंत मी फक्त त्यांचा विचार करत होते. हे मला त्यांना दाखवून द्यायचं नव्हतं, म्हणून मी तुम्हाला माझं नवरा असं सांगितलं, जेणेकरून त्यांनासुद्धा वाटू दे की मीसुद्धा खंबीर झाली आहे. मीसुद्धा आता रडत कुडत बसणारी सावली राहिली नाही आहे, कारण माझ्यावरती माझ्या अबीरची जबाबदारी आहे आणि म्हणून मला कणखर राहावं लागणार आहे, असं आता ती व्यंकटेशला म्हणते. तर इथे सारंग आता हवी तेवढी दारू पित असतो. तेव्हा बबलू म्हणतो, सारंग दादा, अरे काय चाललं हे, एवढी का दारू पितेस, बास कर आता. तेव्हा सारंग म्हणतो, ए गप्प बस, माझ्या हातातून बाटली खेचू नको, नाही तर असा थोबाड फोडे ना तुझा. तेव्हा बबलू म्हणतो, सारंग दादा, तू माझ्यावरती हात उगारणार. सारंग म्हणतो, नाही नाही ये बबलू, नाही, मी तुझ्यावरती हात का उगारेन, सगळा खेळ ना या हाताने केला आहे. 8 वर्षांपूर्वीसुद्धा या हाताची चुकी होती आणि आत्तासुद्धा. बबलू, एक काम कर, तू माझा भाऊ आहेस ना, तोडून टाक माझा हात, हा हात तोडून टाक, मी सांगतोय ना, तोडून टाक, मला माझा हात नको आहे. तेव्हा बबलू म्हणतो, सारंग दादा, असं का बोलतोयस तू, तू गुरुकुलमध्ये गेला होतास ना, सावली वहिनीला भेटलास, काय झालं तुमच्यामध्ये बोलणं. तेव्हा इथे सारंग म्हणतो, हो, तू काय म्हणालास की गुरुकुलमध्ये जा, गेलो तिथे, सत्य समजलं मला, सत्य, आणि ते सत्य आहे ना, दुसरं कोणी सांगितलं असतं ना बबलू, मी विश्वास नसता ठेवला रे, पण ते सत्य मला सावलीनेच सांगितलं, म्हणून मला धक्का बसला. तेव्हा बबलू म्हणतो, म्हणजे. सारंग म्हणतो, तू काय म्हणालास की सावलीने लग्न केलं नाही आहे, केलं सावलीने लग्न, त्यांचाच मुलगा आहे अबीर, तिचाच मुलगा आहे सावलीचा, आणि काय मग तिच्या नवऱ्याला तिने बोलावलं, तिचा नवरा असा इथे उभा माझ्या शेजारी, ओळख करून दिली रे तिने. तेव्हा बबलू म्हणतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे सारंग दादा, सावली वहिनी असं नाही करणार. सारंग म्हणतो, केलं तिने, नियतीचा खेळ पण बघ ना, मी ज्या आवाजाच्या प्रेमात होतो तो आवाज मला आवडायचा, त्यानंतर मी आवाजाच्या प्रेमात पडलो, नंतर सावलीच्या प्रेमात पडलो, नंतर मला कळलं की तो आवाज सावलीचाच आहे, मी तिच्या आणखीन प्रेमात पडलो, त्यानंतर सावली गायब. 8 वर्ष सावली नव्हती, आणि जेव्हा परत सावली आली, तिला भेटायला गेलो, माफी मागायला गेलो, तर काय, सावलीने लग्न केलं, त्यांचा एक मुलगा आहे असं समजलं. सांग ना आता काय करू मी, नियतीचा खेळ बघतोयस ना बबलू. बबलू, एक काम कर, तू माझा भाव आहेस ना, मला मारून टाक, खरंच मला मारून टाक, मला जगायचं नाही आहे. तेव्हा इथे बबलू म्हणतो, असं काय करतोयस तू सारंग दादा, अरे ओवी मुलगी आहे ना तुझी, तिचा तरी विचार कर, ती वाट बघत असेल तुझी, चल आधी घरी चल. तेव्हा तो नाहीच म्हणत असतो. तर इथे ओवी म्हणत असते, अमृता काकू, बाबाला फोन कर ना, तो आल्याशिवाय मी जेवणार नाही. ती म्हणते, बाबाचा फोन लागत नाही आहे बाळा, तू तरी जेवून घे चल ना. ती म्हणते, अजिबात नाही, बाबा आल्याशिवाय मी एक घाससुद्धा खाणार नाही आहे, आम्ही दोघेजणं सोबतच जेवणार. तेवढ्यातच सारंग दारू पिऊन तिथे आलेला असतो. तो म्हणतो, ओवी बाळा, माझी लेक कुठे, माझी लेक. तेव्हा अमृता म्हणते, सारंग, तू दारू पिऊन आलं आहेस, ते सुद्धा ओवीसमोर. तो म्हणतो, हा मग काय झालं, माझ्या मुलीपासून लांब का खेचलंस तू मला वहिनी, मी माझ्या मुलीचे लाड करतोय ना. सारंग म्हणतो, बाळा, मी जेवणार नाही आहे, तू जाऊन जेव जा. तेव्हा इथे अमृता म्हणते, सारंग, हे सगळं काय आहे, का वागतोयस तू असा, डोकं फिरले का तुझं. तो म्हणतो, हो, या घरात सगळ्यांचेच डोकं फिरलेत ना, त्या आईचं, राजकुमार दादाचं, मोनिका वहिनीचं, सगळ्यांचं घर हे होतं ना, तिचं जर डोकं फिरलं आहे तर मग आपण शहाण्यासारखं का वागायचं वहिनी, सांग ना. माझ्या आईचं भरलेलं घर होतं ना, गोकुळ होतं, हे सगळं घर उद्ध्वस्त झालं तरीसुद्धा हे का सोडते का तिचा, नाही ना. तेव्हा अमृता जोरदार खाली मारते सारंगच्या आणि म्हणते, सारंग प्लीज भानावरती ये, असं का वागतोयस तू विचित्र, आणि हे ओवीसमोर दारू पिऊन यायला तुला काहीच कसं वाटलं नाही रे. तेव्हा सारंग आता भानावरती येतो, म्हणतो, सॉरी वहिनी, खरंच सॉरी. ओवी बाळा, जा तू जेवून घे, मला भूक नाही आहे. ओवी आता निघून जाते. तेव्हा सारंग आता इथे दुःखी कष्टी होऊन त्याच्या इथे बेडवरती बसता बसता खाली पडतो. अमृता म्हणते, सॉरी सारंग, खरंच सॉरी, मला तुझ्यावरती हात उगारायचा नव्हता. तेव्हा सारंग म्हणतो, नाही वहिनी, ठीक आहे, अगं असू दे, हक्क आहे तुझा. खरं सांगू का, या अख्ख्या घरामध्ये आहे ना, तू एकटीच चांगली आहेस गं, म्हणून तुला तो अधिकार मी दिला आहे, तू माझ्यावरती हात उगारू शकतेस, मी चुकलो तर मला मारू शकतेस. तेव्हा अमृता म्हणते, हो ना, मी चांगली आहे ना, तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती, मग जसं आधी सगळं शेअर करायचास तसं आताही करणार आहे माझ्याबरोबर सगळं शेअर. बोल ना माझ्याशी, का तू गोष्टी लपून ठेवतोस, का मनामध्ये ठेवतोस. गुरुकुलमध्ये कार्यक्रम झाला, त्यानंतर तुझं हे विचित्र वागणं झाले, काय झालं तिथे, कुणाला भेटलास तू, काय बोलशील का, सांग ना मला, सगळं सांग, मी आहे तुझ्याबरोबर तुझी मदत करायला. सारंग म्हणतो, अजिबात नाही.
तसं सांगण्यासारखं काही घडलेलं नाही आहे वहिनी, खरंच सांगतो आहे, काही घडलेलं नाही आहे, सगळं काही ठीक आहे. तेव्हा इथे ओवी म्हणते की बाबा मी जेवण घेऊन आले, जेवून घे. सारंग म्हणतो अरे माझी लेक, मला नको, खरंच मला नको. अमृता म्हणते सारंग तिला नाराज करू नकोस, जेव बरं तू आता. तेव्हा इथे लगेचच ओवी म्हणते की बाबा तुला जेवावं लागेल. सारंग म्हणतो भरव मला, चल भरव. तेव्हा इथे आता ओवी एक घास घेते आणि म्हणते हा घास ओवीचा. त्यानंतर सारंग घास घेतो आणि म्हणतो हा घास बाबाचा. दुसरा घास इथे भरवला जातो अमृता काकूचा. तेव्हा इथे सारंगसुद्धा अमृता काकूचाच घास भरवतो. तिसरा घास ओवी भरवते अबीरचा. तेव्हा सारंग इथे पटकन घास भरवताना सावलीचं नाव घेत असतो आणि मग तो थांबतो आणि म्हणतो हा घास विठ्ठलाचा. तेव्हा इथे आता दोघे एकमेकांना घास भरवत असतात. तेव्हा आपली मुलगी आपली एवढी काळजी घेते हे बघून सारंगचं मन अगदी भरून येतं. त्यानंतर इथे सावली आता एकटीच रडत बसलेली असते. तेव्हा व्यंकटेश तिथे येतो आणि म्हणतो सावली, ए सावली काय झालं? तेव्हा सावली म्हणते काही नाही व्यंकटेशजी, बोला ना, काही हवं होतं का? तेव्हा व्यंकटेश म्हणतो सावली, सारंग इतक्या वर्षाने इथे आला तुझ्याजवळ बोलायला आणि तू त्याच्याबरोबर अशी का वागलीस? त्याचं कारण खरंच मला कळलं नाही आहे. तू त्याला असं का सांगितलंस की मी तुझा नवरा आहे म्हणून? हे बघ, म्हणजे मी मान्य करतो की तुला इथे प्रोटेक्ट करण्यासाठी मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, हे तुला माहितीच आहे. पण म्हणून तू डायरेक्ट नवरा असं सांगितलंस, त्यावेळेला काय बोलावं काय नाही मला खरंच काहीच कळलं नाही गं, की तुझ्या बोलण्यावरती कसं रिॲक्ट करायचं. तेव्हा सावली म्हणते त्यावेळेला मला जे सुचलं ते मी बोलले, तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, बाकी मला काही नाही बोलायचं. तेव्हा जगन्नाथ म्हणतो सावली तू असं का केलंस? तू सारंगला सांगितलंस की व्यंकटेश तुझा नवरा आहे का? कशासाठी खोटं बोललीस तू? तेव्हा सावली म्हणते मग काय करणार होते मी बाबा, ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत ना, त्यांनीसुद्धा लग्न केलं आहे, त्यांची बायको आहे, मुलगी आहे. जर ते सुखी राहू शकतात तर मी नाही सुखी राहू शकत, म्हणून मी त्यांना सांगितलं, बाकी माझा दुसरा काही हेतू नव्हता. तेव्हा जगन्नाथ म्हणतो माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे की सारंगने लग्न केलं आहे, मी खरंच सांगतोय तुला. तेव्हा सावली म्हणते पण त्यांचं लग्न झालं आहे बाबा, आणि का मी त्यांच्याबरोबर नातं ठेवू सांगा ना तुम्ही मला. अहो 8 वर्षांपूर्वी ते सगळे माझ्याबरोबर कसे वागले, त्यांनी मला डिवोर्स पेपर पाठवले. तेव्हा जगन्नाथ म्हणतो सावली मी आताही तुला सांगतोय ते डिवोर्स पेपर घेऊन सारंग स्वतः आला नव्हता, त्यामुळे माझा तरी विश्वास नाही बसणार. तेव्हा इथे तूसुद्धा जर सारंग चुकला तर तूसुद्धा इतकी कुठे समजूतदारपणा दाखवलास, एका क्षुल्लकशा कारणावरून घर सोडून निघून गेलीस ना. सावली म्हणते बाबा क्षुल्लकचं कारण, माझा स्वाभिमान दुखावला गेला, तिथे माझा अपमान केला गेला, माझ्या कानाखाली दिली त्यांनी, माझ्यावरती हात उगारला, आणि तुम्ही म्हणता क्षुल्लकचं कारण, म्हणजे तरीसुद्धा मी तिथे राहायला हवं होतं असं वाटतं तुम्हाला? तिथून मी बाहेर पडल्यानंतर मला डिवोर्स पेपर पाठवले आणि त्या 8 वर्षाच्या आधी त्यानंतर मी किती नरक यातना भोगल्यात ना बाबा तुम्हाला नाही माहिती. माझी मुलगी माझ्यापासून दूर झाली आणि मला माहिती आहे माझी मुलगी माझ्यापासून दूर होण्यामध्ये सुद्धा त्या मेंढळ्यांचाच हात आहे, मला विश्वास आहे. त्यामुळे आता यापुढे माझ्या अबीरची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि कुठल्याही मेंढळीची सावली माझ्या अबीरवरती पडता कामा नये, असं इथे सावली जगन्नाथला स्पष्टपणे सांगते. तर पुढील भागामध्ये इथे आता अबीर सारंगबद्दल विचारत असतो. तेव्हा सावली म्हणते की अबीरला सारंगबद्दल कसं काय माहिती, तुम्ही सांगितलंत बाबा. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो मी का सांगेन त्याला, मला तर माहितीसुद्धा नाही आहे की त्याला हे सगळं कसं काय कळलं. तेव्हा सावली म्हणते अबीर तू तर मगाशी झोपला होतास ना, मग तुला हे सगळं कसं काय माहिती? तेव्हा अबीर म्हणतो आई मी झोपलो नसतो बघ, मगाशी तुमचं जे काही काल बोलणं झालं ना ते एक एक शब्द मी ऐकलेलं असतो बघा, असं अबीर आता म्हणतो. तेव्हा सावली खूपच जास्त घाबरते. तरी इथे राजकुमार म्हणत असतो की असे पत्ते टाकलेत ना की मेंढळे घरामध्ये वादळ येईल वादळ. तेव्हा मोनिका म्हणत असते असं काय केलं आहेस तू, तर वादळ येणार आहे. तेव्हा इथे राजकुमार आता हसत असतो.